आत्ताशी करू राहिला मित्रांनो, बघा 2 दारातून केलेली आत्ताशी करतोय. आणि बोकडची साईज बघा तुम्ही, बघू द्या बोकड बघा, बोकडची क्वालिटी बघा, एक नंबर. मित्रांनो, बंदिस्त शेळी पालन जे एक खर्चिक असतं, पण तुम्हाला त्यासाठी तशी जात देखील पाळावी लागते. जर तुम्ही गावरानी करून बंदिस्त करशाल तर तुम्ही लॉसमध्ये जाशाल, एवढं 100%. कारण की जी किंमत याला लागेल ती गावरानी लागणार नाही. आता यांनी मागच्या वेळेस 5 बोकड 3,10,000 विकले ते, म्हणजे काय 62च्या भावाने, 62,000च्या भावाने त्यांनी बोकड विकले होते. अंदाजे त्यांची किंमत किती असावी तेव्हा त्या बोकडाने तुम्ही विकली? तेव्हा मला 70,000 पुढे जायला पाहिजे. वजन वगैरे किती असेल त्याचं? त्यांचं 100 किलो. 100 किलो वजन होतं. 155. अच्छा, तर यांचं किती असेल तरी? यांचं 80, याचं येईल 70, ते बाकीचे आहेत 80 85 मध्ये. ओके. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट होता की आकाश भाऊ आम्हाला सोजतमध्ये असेल किंवा शुरेमध्ये असेल किंवा मग इतर कुठल्या तरी जातीमध्ये आम्हाला गोट फार्म वगैरे जो असेल, जो सिस्टमॅटिक पद्धतीने चालत असेल असा गोट फार्म दाखवा, म्हणजे बंदिस्त गोट फार्म दाखवा. मित्रांनो, आपल्या भागामध्ये जास्त करून जे शेळी पालक आहे हे मोकळ्या पद्धतीने शेळी पालन करत असतात, म्हणजे जंगलामध्ये रानामध्ये चरणारे. पण आज जो फार्मवरती मी आलेलो आहे हा फार्म एकदम पूर्णपणे बंदिस्त फार्म आहे. आणि याच्यापेक्षा विशेष म्हणजे मित्रांनो, हा जो फार्म ओनर आहे, फार्म मालक आहे, यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शेती वगैरे नाही आहे. तर शेती नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेळी पालन करताय, ते पण बंदिस्तमध्ये. तर मित्रांनो, किती वर्षापासून करताय, कसं करताय हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. आणि या फार्मवरती क्वालिटी किती एक नंबर आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कमेंट्स असतील तेही सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मत अशी नवीन व्हिडिओ येतील. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फार्म व्हिजिट करण्यामागचं कारण असं की यांच्याकडे ईदीसाठी लागणारे जे बोकड आहेत हे देखील उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे कोणी कस्टमर असेल किंवा तुमचे कोणी व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतील शेळीबद्दल किंवा शेळीविषयी, तर त्या ग्रुपमध्ये देखील तुम्ही हा व्हिडिओ पुढे पाठवा, म्हणजे या शेतकरी बांधवांना देखील, या शेळी पालकाला ईदेसाठी जे बोकड आहेत ह्या बोकडांना चांगली किंमत लागेल. म्हणून व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, संपूर्ण एक मुलाखत देखील घेणार आहे शेळी पालकाची, की तुम्ही कशा पद्धतीने शेळी पालन करताय आणि कधीपासून करताय. तुम्ही मित्रांनो ज्या फार्मवरती शेळ्या ह्या ज्या बघशाल तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही हा फार्म पाहताय. तर फार्मचा जो पूर्ण पत्ता वगैरे हे सगळं संपूर्ण ॲड्रेस वगैरे आपण शेळी पालकाला विचारणार आहेत, मालकाला विचारणार आहेत. तो व्हिडिओ संपूर्ण बघा. पुन्हा एकदा सांगतो, चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, मुलाखतीला सुरुवात करू. मुलाखत संपूर्ण बघा, एकदम मजेदार अशी मुलाखत असणार आहे. तर चला मग. नमस्कार आबा, आपला पूर्ण परिचय सांगा. आबाजी मुद्राम पाटील, गोताणे, तालुका जिल्हा धुळे. आपल्या फार्मचं नाव? कालिंका फार्म. हा, कालिंका फार्म. आबा, तुम्ही आता फार्मची सुरुवात कधीपासून केलेली? 2013 पासून. 2013 पासून. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडे कुठल्या जातीचे शेळ्या वगैरे होत्या? पहिले शिरोई होत्या. शिरोई, तोतापुरी. अच्छा, म्हणजे शिरोई तोतापुरी पासून तुम्ही सुरुवात केली होती. किती होत्या अगोदर शेळ्या त्या? शेळ्या माझ्याकडे ऑलरेडी 40 घेतलेल्या. 40 घेतल्या होत्या. कुठून आणल्या होत्या? ते राजस्थानवर. मग आता आपल्या फार्मवरती शिरोई तोतापुरीमध्ये मला पाय दिसत नाहीये, जास्त करून सोजत आणि पत्र्यामध्ये. सोजत बकऱ्या घेतल्या होत्या. सोजत बकरी पासून पतिरा बोकड टाकला, पतिरा बोकड पासून क्रॉसिंग केली. त्या क्रॉसिंग मुळे आपल्याला एवढ्या बकऱ्या झालेल्या. एवढ्या बकऱ्या बीजवाईसाठी अजून परत हैदराबादी बोकड घेतला. आता बिवारासाठी परत एक हैदराबादी बोकड घेतलेला आहे. अच्छा, तर मग आपल्या या फार्मवरती जे सफेद दिसतं आता हे व्हाईट गोल्ड, हे कधीपासून आहे?
हे आता 2022 पासून 2022 पासून आहे. अच्छा. कारण ज्या मागच्या ईदला जो आपल्या चॅनलवरती जो मी तुमचा धुळं बाजाराचा व्हिडिओ टाकला ईदचा हो. स्पेशल, तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे तुमचे जे बोकड होते ते देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तुम्हाला देखील कॉल वगैरे आले असतील त्याच्याबद्दल, बरोबर? तर आज देखील आपल्याकडे ईदसाठी स्पेशल बोकड आहेत का? ईदसाठी आहेत ना, ऑलरेडी बोकड आहेत. आता पण ईदसाठी बोकड आहेत. तर आपण जे बोकड वगैरे जे प्रोडक्शन तुम्ही काढताय हे ईद फक्त वर्षाला एकदा ईदसाठीच काढता का मध्ये पण काढता? नाही ईदचे बोकड वर्षाला काढतो आम्ही. आणि बाकी दुसरे मध्ये जे पाळणारे आहेत ना त्यांना विकायसाठी आम्ही बोकड तयार आहे, ते पण तयार आहे. ते पण ज्यांना कोणाला जर आपल्या शेळींना साठी लागणार आहे ना, बरोबर, ते बोकड पण आपल्याला ऑलरेडी तयार आहे. आपल्याकडे ते पण तयार आहेत. बरोबर. तर आपण संपूर्ण तुमचा प्रवास वगैरे घेऊ, कसा काय तुमचा प्रवास झालेला आहे, कशी तुमची सुरुवात आहे. तर चला मग आता सुरुवात करू. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कमेंट्स तेही सांगा. जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा, म्हणजे सगळ्यांना शेळी पालनाविषयी जी आवड ती निर्माण होईल आणि यांच्याकडे ईदसाठी जे बोकड आहेत यांना देखील चांगलं कस्टमर लागेल असं तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा. तर चला व्हिडिओ सुरुवात करू. आबा, आपल्याकडे शेती किती? शेती नाही. शेती नाही. बिना शेतीचं एवढं चालू आहे संपूर्ण, सगळं बंदिस्त. सगळं बंद. चाऱ्याचं नियोजन कसं काय? चारा विकतच आहे, सगळा चारा इकतचा आहे. अच्छा. तर मग आता तुमचा जो संपूर्ण चारा वगैरे हा सगळा इकतचा आहे. आता काय खाऊ घालता तुम्ही? सोयाबीन छिलका, तुरीचं चारा, भुईमुगचा पाला. अच्छा. आणि मक्का. मक्का मक्का खाऊ घालताय. तर आबा, म्हणजे आपण प्रत्येक ईदला आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे बोकड किती असतात? 9-10 बोकड असतात. बरोबर. आता जे आपण मागच्या वेळेस जे युट्यूबला तुमचे व्हिडिओ घेतले होते बोकडचे, तो व्हिडिओ देखील मी लोकांना दाखवणारच आहे. ती क्वालिटी काय होती ते देखील त्यांना दाखवणारच आहे. तर ते बोकड तुम्ही किती मध्ये विकले होते? एक बोकड तुम्ही ॲव्हरेज किती मध्ये विकले होते? 3,10,000ला 5 बोकड विकले मी. 3,10,000ला 5 बोकड विकले होते. कुठल्या मार्केटला विकले तुम्ही ते? मालेगावला घेऊन गेलो होतो. धुळ्याचा बाजार पाहिला, धुळ्याहून लगेच मालेगावला गेलो, मालेगावहून लगेच परत धुळ्याला आलो. तिथं सुरतचे व्यापारी आले, धुळ्याला सुरतचे व्यापारी आले होते, ते घेऊन गेले. म्हणजे हे विचाराचा उद्देश असा आहे, जो कोणी नवीन शेळी पालनमध्ये उतरत असेल तर त्याला हे देखील माहिती पाहिजे की ईदसाठी मार्केट कुठलं आहे. म्हणजे तुम्ही अगोदर धुळं दाखवलं, मालेगाव पण दाखवलं, बरोबर. तर एक मालेगावला काय किंमत लागली होती त्यांची? किंमत असं ना 3 लाख 2 लाख 80. शेवट फायनल घरी मला पण 3.5 लाखला मागितलं होतं, मी दिलं नाही. याच्यावरून मला किंमत वाढेल बा असं अपेक्षा होती, पण नाही वाढली. अच्छा. मी शेवट परत 3,10,000ला क्लोज केलं. अच्छा. आता तुम्ही चाऱ्याबद्दल सांगितलं, पण आता आपल्याकडे टोटल हे किती नर आहेत, नग वगैरे? आता ईदसाठी 8 आहेत. ईदसाठी 8 नर आहेत आणि बाकी गिरीसाठी पण छोटे 8 आहेत. छोटे 8 बोकड आहेत, लहान बच्चे. अच्छा. आणि एकूण माद्या वगैरे किती? माझ्या 20 आहेत का? 20 मध्ये म्हणजे टोटल किती झालं आपल्याकडे आता सगळे माझ्याकडे 50-60 चित्र लहान. 60 चित्र लहान. अच्छा. आणि सगळ्यांना बंदिस्त असणार आहे, सगळ्यांना विकतचा चारा वगैरे असणार आहे, बरोबर. तर तुमचा जो खर्च आहे, एक वार्षिक किती चारा, अंदाजे किती चारा लागतो यांना? चारा म्हणजे मला 2-2.5-3 लाख रुपये चारा. 2-2.5-3 लाखाचा वर्षाला टोटल, म्हणजे चाऱ्यापासून तर खाद्यापासून सगळा खर्च, बरोबर. आता यांना लसीकरण वगैरे तुम्ही केलेले असता का? हो, लसीकरण करतो ना. अच्छा. कुठले करता? आता पावसाळा आला का मग याच्यापासून पेंडी, लगेच आपले चाऱ्यावर आपला काय ते लाय फुरगुटी, FMD. परत आपल्याला बकऱ्यांसाठी नको यायला पाहिजे बुवा. आता पावसाळा लागल्यानंतर ती 1 द्यावं लागते. ती कोणती? ET द्यावं लागेल. ET. त्याच्यानंतर एक PPR वगैरे करता का? PPR शेवट का? मोठे जनावरांना 3 वर्षे, दाव दिले 3 वर्षे, 3 वर्ष बच्चाला 3-4 महिन्याचे झाले का त्यांना पण द्यावं लागतं. अच्छा. मग तुमचा डॉक्टर वगैरे स्पेशल असेल ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हँडल करतो. तुम्ही हँडल करताय? अच्छा. ओके. नाही का? एक जसं तुम्ही आता मला बोलले की तुम्ही मागच्या ईदीला जवळपास 3,10,000 असं काही बोकड दिले, बरोबर. याच्या व्यतिरिक्त दुसरे बोकड वगैरे तुम्ही देता का? हो, देतो ना मी. बकरीसाठी बिजू गाईला ज्यांना लागणार आहे ऑलरेडी त्यांना आता ईदच्या टायमाला देऊ. नंतर मग ज्यांनी मागितलं नंतर नाही मिळणार, आताच मिळतील त्यांना. बरोबर. घ्यायचे असेल त्यांना
ब्रीजसाठी बोकड आता ऑलरेडी आहे. बरोबर. तर आपण पाणी पडल्यानंतर त्यानंतर त्यांना खच्ची केले जाईल. अच्छा अच्छा. मित्रांनो, जर समजा तुम्हाला असे जे बच्चे आहेत बोकड वगैरे असतील, आता हे यांचे जे मोठे बोकड ईदसाठी जे इकडचे तुम्हाला दाखवतोय, हे असे जर तुम्ही आता घेता तर पुढच्या ईदीपर्यंत तुमच्याकडे देखील तसे मोठे बोकड होऊ शकतात. जर ज्याला कोणाला ईदसाठी काम करत असेल, ज्याला कोणाला सोजत पतिरामध्ये काम करत असेल, तर यांच्याकडे असे बोकड अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन आता खस्सी करून त्याच्यानंतर मग तुम्ही त्या बोकडांना ईदसाठी त्यांना वाढे लावू शकतात. पण पावसाळा लागण्याच्या अगोदर सांगताय, कारण की पावसाळ्यानंतर ते स्वतः त्यांना खस्सी करून घेतील आणि त्यांच्याकडे ते बोकड वगैरे असतील. तुम्ही पाठी वगैरे नाही विकत का? नाही, आता सध्या तर नाही का? अच्छा, आतापर्यंत तुम्ही पाठी विकल्या का नाही विकल्या? मग विकल्या ना पहिल्या दुसऱ्या जातीच्या शिरोळी कोल्हापुरी ज्या होत्या ना बकऱ्या, संपूर्ण बकऱ्या त्या काढून टाकल्या. मी आता परत सोजत पतिरा हैदराबादी हे सगळे माझ्याकडे, या सगळ्या तुमच्याकडे तुम्ही ठेवलेल्या आहेत. बरोबर. एक वार्षिक उत्पन्न किती आहे का? म्हणजे जो समोरचा आपला कोणी व्हिडिओ पाहतो त्याला त्याच्या डोक्यामध्ये दोन असतात, एक खर्च किती आणि उत्पन्न किती. त्याच्यावर सामनेवाला कोणीही व्यवसाय करायसाठी उत्पन्नासाठी असं आहे. आता ऑलरेडी जे बकरी आहेत, बकरींपासून आपल्याला जो इन्कम आहे, इन्कम म्हणजे एक बकरी 2 बच्चे देते. एक बच्चे आपल्यासाठी, एक बच्चे खर्चेसाठी केलेले. बरोबर. एक नफ्यासाठी, एक खर्चासाठी. आता या बकरीमध्ये बच्चांचं प्रमाण किती? या बकरीमध्ये 2 देतात ना. देतात का 2? दुसऱ्या तिसऱ्या जापाला 3 देऊ शकतात. अच्छा. हो, 3 बच्चे. आपल्याकडे एखादी होती का जिने 3 बच्चे 3 बच्चे दिलेले आहेत ना? दिलेले आहेत का? ओके ओके. दाखवतो वाटल्या 3 बच्चे. बरोबर. ओके. ही का असं करा तिला. हिने पण 2 पाठा, एक बोकड दिलेले. ही कुठल्या जातीमध्ये? ही क्रॉसिंग आहे. क्रॉसिंग आहे का? तोतापुरी क्रॉसिंग का? हैदराबाद. जमनापुरी ना हैदराबाद. अच्छा अच्छा. कुठला बोकड? ह्याच बोकडची का दुसऱ्या बोकडची? दुसऱ्या बोकडची. माय जमनापरी ती आणि बोकड हैदराबाद. बोकड हैदराबाद होता आणि तिची आई जमनापरी होती. अच्छा. कासेवर दुधाचा अंदाज चांगला लागतोय है ना? आता आटली काही? हो, आज लागलेली आहे. लागली आता. लांब लचका पण आहे मित्रांनो शेडीमध्ये. शेडीची जी सुंदरता आहे ही देखील एक नंबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा हा जो ब्रीडर आहे, हा ब्रीडर तुम्ही केव्हा आणला? हा ब्रीडरला आता 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले का? त्याच्या अगोदर जो होता ना, तो आपल्याकडे पतिरा होता. पतिराचा पहिले शोधत होता. अच्छा. आता हा कुठला आहे? हैदराबादी. हैदराबादी. अच्छा. याची खरेदी कुठून केली तुम्ही? हे आपल्या बडोदा. गुजरात बडोदा. क्या बात. तिथून आणला होता? बच्चा आणला होता. अच्छा. किती महिन्यात आणला तरी? 5-6 महिने. ओके. 81,000. कितीला? 81,000. 81,000 आणलं होतं. त्याची गळापट्टी, रोमन नाक, रोमन नोज, त्याच्यानंतर ही गळापट्टी, सफेद डोळे, कानाची लेंथ. हे कटिंग केले का कान? नाही कटिंग नाही का? ओके. डोळे वगैरे सफेद, गुलाबी चामडी, पूर्ण गुलाबी चामडी, एक नंबर. मित्रांनो, ही सुंदरता पाहून जे ईदीसाठी बोकड घेतले जातात, जे तुम्ही म्हणतात की ₹1,00,000 किंमत, 80,000 किंमत, ₹1,50,000 किंमत, मित्रांनो ती सुंदरता पाहून, त्याचं वेट गेन पाहून या सगळ्या गोष्टींना किंमत वगैरे लागत असते. ही बघा ही सुंदरता. आता यांनी हा बोकड फक्त ब्रीडिंगसाठी त्यांनी ठेवलेला आहे, याला कच्चे वगैरे केलेलं नाहीये. आता याच्यापासून तुम्ही कुठले कुठले उत्पादन, किती उत्पादन घेतले याच्यापासून तुम्ही? याचा रिझल्ट कुठला? हायचा रिझल्ट आहे का? हो, रिझल्ट बघू द्या याला. हा बघा मित्रांनो किती सुंदर आहे तो देखील. सेम त्याच्यावरती गुलाबी चामडी, डोळे बघा घारे डोळे, नोज बी रोमन नोज. ही पाठ पेशवली का? क्या बात. ही पहिल्या वेतामध्ये का? 2 बच्चे दिले. क्या बात आहे मित्रांनो, 2 बच्चे दिले पहिल्या वेतामध्ये. हे बघा. आणि खाली सड बघा तुम्ही, एक नंबर. क्या क्वालिटी. सड देखील गुलाबी तिची वाली. क्या बात आहे. व्हाईट पूर्ण. हिचे बच्चे? क्या बात. हिचं बच्चे एवढं मोठे अजून एक आहे मित्रांनो. पहिल्या वेतामध्ये 2 बच्चे दिले. ते बघा बच्चे केवढं मोठे. अजून दूध दिलं वाटतं ना? क्या बात आहे. एक नंबर क्वालिटी मित्रांनो. पूर्ण शेडमध्ये एवढी जबरदस्त क्वालिटी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा, हे एक बच्चे देतो. हे बघा तिला, त्याला घेतात ती बघायला लागली. बघून घ्या. हे बघा त्याच्या पाशी आले. हे बघा दोघी बच्चे त्याच्यावाले. आता काय पाड बोकडे का? दोघी बोकडे. क्या बात आहे. पहिल्या वेतामध्ये 2. ओके. अजून ही कुठली आहे? ही जी उभी एक नंबरची पण सुंदर. हा जबरदस्त. पतिरामध्ये हैदराबादी एक नंबर मित्रांनो. हे बघा हैदराबादी. डोळे बघा एक नंबर घारे डोळे, गुलाबी चामडी.
एकदम पूर्ण फार्म मित्रांनो हा सुंदरताने भरलेला आहे, एक नंबर क्वालिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माप बघा हे. आता ही त्यांनी शिडी जी आणली ही शिडीचं माप कुठला ह्या बोकडची हिने किती हिने 2 पाट आहे. हे बघा मित्रांनो दोघी पाटा दूध पिता. हे बघा पाठ आहे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या बच्चे झाले आणि दूध बघा अजून पण दूध आहे शेळीला. बघा बच्चे बघा केवढे मोठे झालेले. याला म्हणतात ग्रोथ, जबरदस्त ग्रोथ. ही दुसऱ्या वेताची क्या बात आहे. याची दात बघू द्या 2 मिनिटं. क्या बात आहे मित्रांनो, आपण कुठल्याही व्यापाऱ्याच्या येत नाही, आपण शेतकऱ्याच्या फार्मवरती आहे. आणि दात बघा 4 दात म्हणजे बरोबर दुसऱ्या वेतावरती शेळी आहे. आणि तुम्ही मला सांगा पाठ किती दातामध्ये क्रॉस करतात? 2 मध्ये का आदत मध्ये? आदंत बी होता 2 दातावर बी होता. अच्छा अच्छा आदंत मध्ये होऊन जातात. ही लई मोठी दिसली. ही एक नंबर क्वालिटी दिसली. ही शोधत मध्ये का काय जबरदस्त मित्रांनो. ही दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो ही बघा खतरनाक क्वालिटी जबरदस्त. हिचे दात बघू द्या मला. ही किती 6 केले घेणे? हा 6 नाही 4 6 निकाल. हा 6 काढता बघा. 4 पोटचे मित्रांनो मोठे दात. ही पण मित्रांनो बघा 4 दात मध्ये पण शरीर बघा एक नंबर जबरदस्त. फक्त याच्यावरती का तुम्ही हिरवा चारा नाही खाऊ घालत का? नाही हिरवा चारा नाही, माझ्याकडे शेती नाही हिरवा चारा पूर्ण. अच्छा 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 ओके. तरी म्हणजे समजा मध्यस्थी समजा बाहेरून काही जसं आपल्याकडे आरणीचा पाला असतो, निंबाचा पाला असतो, या गोष्टी तुम्ही खाऊ घालता का? सुडबाबूर वगैरे असेल. ही गुजरी बकरीची आवडत आहे. ही गुजरी आहे? दोघी गुजरीमध्ये काय? हिची वाली ही आहे. क्या बात आहे. ही तोतापुरी क्रॉस. हा ही सोजत बोकड्याची क्रॉस. ही सोजत बोकड्याची क्रॉस. क्या बात आहे. तुमचं पूर्ण शेळमध्ये एकदम सुंदर असं व्हाईट गोल्ड बघायला भेटतंय. एक नंबर तुम्ही शेळी पालन केलेलं आहे मित्रांनो. या आदंत दोघी पाठी आहेत आणि दोघीही पाठी ह्या आता म्हणजे लागलेल्या आहेत, प्रेग्नेंट झालेल्या आहेत. केव्हा लागल्या आता? आता 2 महिने झाले. 2 महिने झाले. क्या बात. हे बघा आदत. थांबा हा क्या बात. तशी गॅप करते ती अजून घेईल ती 2 महिने दात करायला. हे बघा मित्रांनो यंदा गॅप पण नाही केलेलं पायदेशी. एक नंबर बघू द्या तिला. हे बघा मित्रांनो कास तिने नॉर्मल सोडलेली आहे. सड पारंबाई बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी. हिच्यानंतर हिने थोडसा ही थोडी लेट आहे. ती तिच्या अगोदर येईल पण लागलेल्या दोघी. याच बोकांनी लागल्या का आपल्या मोठ्या बोकांनी? हो मोठ्या बोकांनी. ओके. किती महिने असतील आता तुमच्या? 8-8 महिन्याचे असतील का? कोणत्या? हा 7-8 महिने. 7-8 महिन्याचे ना बरोबर. ओके. हे इकडे बच्चे एवढे सुंदर दिसते अजून मित्रांनो बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेती नसल्या कारणाने त्यांच्याकडे जागा ही त्यांचं एक घर आहे. तुम्ही मागे बघू शकतात. घराच्या मागे त्यांनी हा फार्म वगैरे केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे समोर बघता तुम्ही चाराचा स्टॉक तिकडे त्यांनी केलेला आहे. संपूर्ण चारा विकत घेतात. जो चाराचा खर्च त्यांचा जवळपास 2.5-3 लाख रुपये त्यांना वार्षिक चारा लागतो. चारा म्हणजे भुईमुगाचा चारा असेल किंवा मक्याचा दाणा असेल किंवा तूर जो काही खर्च असेल तो लागत असतो बरोबर. आता हे गव्हाण वगैरे तुम्ही ज्या केलेल्या आहेत ह्या मस्त केलेल्या आहेत छान. म्हणजे शेळीमध्ये कुदू शकत नाही. जे तिला खायचे ते बाहेरून खाऊ शकते. ही संकल्पना तुमच्या मनात कुठून आली होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे? मी म्हणजे माझं पहिल्यापासून आमच्या जेव्हा शेती होती तेव्हा पण आम्ही म्हशी गाई बकऱ्या पहिल्यापासून पाळत होतो. पण ही जातमध्ये आमच्याकडे राजस्थानी मी 2013 पासून स्टार्टिंग केली. 2013 पासून? अच्छा अच्छा. सुरईमध्ये मी कस मिळालं मला काही ना काही भेटलं बुवा. पण आता जास्त म्हणजे सोजत पतिरा हैदराबादी ईद मार्केटसाठी स्पेशल. ईद मार्केटसाठी बकऱ्या तयार केल्या जातात. चालेल चालेल. मित्रांनो फार्म दाखवताना एक गोष्ट तुम्ही थोडं नोटीस करत चला. ज्या शेळ्या आहेत यांची क्वालिटी बघा. ठीक आहे तुम्ही यांना म्हणू शकता की चारा खाद्य चांगलं असल्या कारणाने ते असतील तसं. त्याचबरोबर त्यांचे जे पिल्लं आहे मित्रांनो पिल्लांची क्वालिटी तुम्ही बघा. एका शेळीला 2-2 पिल्ले आहेत. हा आणि पिल्ल्यांची क्वालिटी देखील तुम्हाला बघायला भेटेल की ही बघा. म्हणजे याच्यावरून तुम्हाला शेळीची दूध देण्याची जी कॅपॅसिटी याच्यावरून तुम्हाला समजा की दूध द्यायची देखील कॅपॅसिटी चांगली. एकही पिल्लं तुम्हाला असं खुरगटल्यावाने दिसणार नाही किंवा सगळे पिल्ले तुम्हाला फ्रेश दिसतील. आता हे वल्ल पिल्लं दिसून राहिलं हे देखील फ्रेश दिसतंय मित्रांनो. आता तुमच्याकडे बोर पण दिसते मला वाटतं. बोर किती आहे? 2 बोर आहेत. अच्छा. आणि तिकडे काहीतरी बरबरी पण तुम्ही बांधली वाटतं. बरबरी पण आहे साण्यान पण आहे. तर मित्रांनो या शेळींना जे कासावरनं समजेल त्यांच्या क्वालिटीवरनं समजेल दुधाचं ते त्यांच्या पिल्लांना दूध पाजू शकता एवढं दूध आहे त्यांना. ओके इकडे चला. ही कुठली हो? आजमेरी. हा तुमच्या जुन्या बकरीमध्ये काही? पहिल्या बकरीमध्ये मित्रांनो बघा पहिल्यामध्ये एक त्यांनी उरून ठेवलेली आहे. वयस्कर झाली वाटतं बऱ्यापैकी आता. ओके चला इकडे जाऊ आता आपण. इकडच्या कंपार्टमेंट ही सान्यान याला का इकडं. ओके ही काश्मीरी जात का?
नाही मग ही कुठली जाती? चालेल चालेल. सानेन. इकडे बरबरी कुठे गेली? हे बघा मित्रांनो, युपीची जात बरबरी. यांना वेगळं ठेवलं का? ससेम आणि ससेम. थोडक्यात तुम्हाला शौक दिसतोय मला बकरींचा. ओके. हिने 2 पिल्ले दिली पण हो, दोन्ही पाड बोकड. मग आता हिला जर क्रॉस करायचा म्हटलं परत तुमच्या बोकाने क्रॉस करावं लागेल. हो, याच बोकडे केलेले. आता हे बच्चे आहे ना, हे पुढच्या वेळेस चालू होईल. अच्छा. हा, हिचा बोकड चालून जाईल. हो. बरोबर, मग टेन्शन नाही, त्याच्याने होऊ शकतं. आता एक जाईल वायवार, पण दुसऱ्या टायमाला ते बरोबरच होऊन जाईल ना. आता हे तिकडनं झाले का बरोबर? तिकडनं हो, तिकडनं आले. म्हणजे प्युअर आहेत दोघी तिघी. म्हणून त्यांना वेगळे ठेवलेले कप्प्यामध्ये. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. एक वेळ जाईल तिचं वाया, पण पुढच्या वेळेला डायरेक्ट याच्यानेच क्रॉस होईल ती. क्या बात आहे. स्टोरेज चारा. हां, इकडे मित्रांनो चाराचा स्टोरेज त्यांनी केलेला आहे. बघा स्टोर रूम त्यांचा चाऱ्याचा. हे बघा चारा, खाद्य वगैरे मित्रांनो. आणि मला सांगा दादा, तुम्ही आता संपूर्ण तुमचा जो वेळ हा शेडीसाठी का तुम्ही स्पेशल स्वतः करणार आहे तुम्ही? हो, स्वतः करतो ना. बरोबर. हा बघा मित्रांनो, भुईमुगाचा चारा भरलेला आहे. त्या गोणीमध्ये काय भरलाय? सोयाबीन पोत्र. सोयाबीनचं पोत्र आणि भरलेलं. तिकडे तुरीचं आहे. तिकडे गोणीमध्ये तुरीचं पोत्र. हो. हे सगळं तुम्ही कधी स्टॉक करता? कुठल्या महिन्यामध्ये स्टॉक करताय तुम्ही? हे मागे आपल्याला डिसेंबर जानेवारीमध्ये. डिसेंबर जानेवारीमध्ये. आणि एक दोन जागा आत्ताच केलेला आहे. आज मे मध्ये. अच्छा, हे सोयाबीनचं पोत्र आहे. हो, सोयाबीन पोत्र आहे. हे शेंगाचा भुईमुगाचा पाला आहे. हो. आणि इकडे हे तुरीचं आहे. क्या बात आहे. याच्यावरच आहेत फक्त शेड्या? हो हो. आणि मका खाऊ घालतो. मक्का खाऊ घालता? मक्का सकाळ संध्याकाळ दोघी टाइम का? नाही, एका टायमाला मका आहे दिवसभर, आणि रात्रीच्या टायमाला मी चारा टाकतो. ठीक आहे. मित्रांनो, ही 2 दात पाठ आहे फक्त पहिल्या वेळामध्ये. आणि हिचं बच्चं बघा तुम्ही, क्या बात आहे, जबरदस्त ग्रोथ. हे बघा त्याच्या कसे आलं. याची दात दाखवा मला. कोणाची? हे आपल्या बकरीची. बघा मित्रांनो, फक्त मोजून ब्लर नको. 2 दात आहे बघा. 2 दात मध्ये हा तिचा एक दिला का तिने पहिल्यामध्ये? हो, पहिले. हा. आणि बघा मित्रांनो, आणि कुठल्या बोकडने क्रॉस केलेला? हैदराबादने क्रॉस केले. याची क्रॉसिंग ही, पण तो बऱ्यापैकी आईवर आला त्याच्या ना. आईवर आलेला आहे. आणि परत कान आणि रोपणला. डोळे याच्यावर आले त्याचे ना. हो. क्या बात आहे, डोळे गारे आलेत. आणि हा आता किती महिन्याचा झाला? हा 4 महिन्याचा. 4 महिन्याचं बच्चे एवढं? हो. क्या बात आहे, जबरदस्त. एकदम सक्सेस पद्धतीने तुम्ही हा फार्म वगैरे केलेला आहे. आता आपला जो मेन फोकस आहे तो फोकस आपला ईदच्या बोकडसाठी आहे, तर तो देखील दाखवा. चला मित्रांनो, आता आपण ईदीचे बोकड बघू. त्यांना वेगळे कंपार्टमेंट आहे, सगळे कस्सी बोकड आहेत. शांत बोकड असतात कस्सी केल्यानंतर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत खस्सी बोकडच्या कंपार्टमेंटमध्ये. दाखवतो तुम्हाला, दाखवतो खस्सी बोकडसाठी जो चारा त्यांना आहे तो त्यांना खस्सींना पण आहे. काही वेगळं ट्रीटमेंट काही वेगळं काहीच नाही. मित्रांनो, दिवसभर हा मक्का असतो, जेवढा त्यांना लागतो तेवढा खातात. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेसला भुईमुगाचा चारा, सोयाबीनची ते जे पोत्र वगैरे असेल ते रात्रीच्या वेळेस त्यांना असतं. तुरीचा चारा वगैरे जो असेल तो. आता हा ईदीचा बोकड आहे. आता हा बघा 2-4 दात करतोय. मित्रांनो, स्पेशल सांगतो, ईदसाठी जे बोकड आहेत ते कमीत कमी 2 दात झाले पाहिजेत. त्यांच्यामध्ये सुंदरता असली पाहिजे, वजन चांगलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला किंमत लागेल. आता बघा तुम्ही, याच्यावरती हा खस्सी आहे, याच्यावरती चमक बघा, शायनिंग बघा, सुंदरता बघा, एक नंबर. तर अशा बोकडांना मित्रांनो जवळपास किंमत लागत असते 50,000च्या पुढेच किंमत लागते. त्याच्यानंतर ही इकडे हा बघू द्या, 6 करतोय. नाही, 4च, 2 झालेले. 4 दात मित्रांनो. हा याला बघून घ्या तुम्ही, बघा तुम्ही. हा 2 झालेला आहे, 4थं पाडले त्यांनी फक्त, आता 2च झालेला आहे तो. क्या बात आहे, 4था करतो तो मित्रांनो. त्याला घ्या इकडे, थोडा मैदानात घ्या त्याला. हे बघा मित्रांनो, बघा तुम्ही बोकड्यांची क्वालिटी बघा. हा तर सुंदर दिसतोय कसा तरी. हा कुठली जाती? ही गुजरी. ही गुजरी का? गुजरीमध्ये सोजत क्रॉस आहे का तो? हो, नाही, हैदराबादी क्रॉस आहे का? हैदराबादी. काय बात आहे, घोड्याचं पिल्लावाणी दिसू राहिलं एक नंबर. दाताला किती तो? 2 आहे. वा. बघा मित्रांनो, चमक बघा तुम्ही, एकच नंबर. बंदिस्त एवढ्या जागेमध्ये, फक्त खायला चांगलं आहे सगळं. वेगळं काही टॉनिक वगैरे, लिव्हर टॉनिक जसं काही तसं काही ब्रोटोनचं देता का? कसं काय असतं त्याचं तुम्हाला देणं वगैरे? रोज सकाळी पहाटे उठल्यानंतर पाजले जातात. हां. आणि मग त्यांना चारा दाणा खाऊ घालतो. अच्छा अच्छा, म्हणजे रोज पाजता? रोज पाजतो. अच्छा, म्हणजे हा पण बोकडच आहे. अच्छा, याचं काय सांगता, म्हणजे किती दातामध्ये? हा पण
4 दात म्हणजे 2 दात झालेले आहे. 2 दात झालेले आहेत. ओके. आत्ताशी करू राहिला मित्रांनो. बघा 2 दात अजून केले नाही, आत्ताशी करतोय. आणि बोकडची साईज बघा तुम्ही, बघू द्या बोकड. बघा बोकडची क्वालिटी बघा, एक नंबर. मित्रांनो बंदिस्त शेळी पालन जे एक खर्चिक असतं, पण तुम्हाला त्यासाठी तशी जात देखील पाळावी लागते. जर तुम्ही गावरानी करून बंदिस्त करशाल तर तुम्ही लॉसमध्ये जाशाल, एवढं 100%. कारण की जी किंमत याला लागेल ती गावरानी लागणार नाही. आता यांनी मागच्या वेळेस 5 बोकड 3,10,000 विकले ते. म्हणजे काय 62च्या भावाने, 62,000च्या भावाने त्यांनी ते बोकड विकले होते. अंदाजे त्यांची किंमत किती असावी तेव्हा त्या बोकडाने तुम्ही विकले? बोकडांचे मी तेव्हा मला 70,000 पुढे जायला पाहिजे. वजन वगैरे किती असेल त्याचं? त्यांचं 100 किलो होतं. 100 किलो वजन होतं. 100-95. अच्छा, तर यांचं किती असेल तरी? यांचं 80, याचं येईल 70. ते बाकीचे आहेत 80, 85 मध्ये. ओके. हे त्यांच्यापेक्षा थोडे लहान असतील ना, ते थोडे मोठे होते ना? नाही, हे पण त्यांची दोनच कमजोर आहे, हं. पण सरासरी आहे बरं यांची. अच्छा अच्छा. वयाच्या हिशोबाने सांगतोय मी. वयाच्या हिशोबाने 17-18 महिने झाले. हां, यांना का? हो हो. हे 17-18 महिन्याचे बोकड आहेत. 17 महिने. हा पण आता दात करतोय. हा तो आता नाही, हा 2च करतोय ना. हो हो हा तुमचा अजून फक्त 14 महिन्याचा बोकड आहे. हो. 14 महिने. 14 महिन्याचा बोकड आहे. बरोबर. क्या बात आहे मित्रांनो, शेळीपालन एकच नंबर करताय. बघून खरंच असं बघून आपल्या मनात देखील प्रत्येकाच्या मनात उत्सुकता येत असते आणि एक प्रेरणादायी असते. आता संपूर्ण यांचा जो वेळ आहे हा बकरींमध्ये खूप मोठी जबाबदारी देखील त्यांच्यावरती असते. मग तुम्हाला कुठं जाणं येणं जमत नसेल, मग जातो नाही मधल्या टायमाला. मग कोण बघतंय आता कोणी समजा? नाही, सगळं त्यांना चारा पाणी बादल्या भरलेल्या असतात. सगळं काही स्टोरेज मध्ये चारा टाकलेला आहे. हां, कुठे काही अटकासारखं काही नाही. अच्छा. व्यवस्थित करून बाहेर जातो. म्हणजे आता चारा वगैरे टाकला, हो, चारा. पाण्याचे टप तिकडे भरून ठेवले, म्हणजे तुम्ही 4 वाजता रोजी पाठी उठतो. हां. सगळं 6-7 वाजेपर्यंत आवरलं गेलं हां. का मधला टाइम आपल्याला फक्त 4 वाजेपर्यंत पाहतो. अच्छा. आणि हे लेंडी खत वगैरे कुठं टाकता? लेटिकाच्या बाजूला आहे ना, अच्छा अच्छा. खळ्यातच बाजूला टाकतो. खळ्याच्या बाजूला करता. अच्छा, ते पण विकलं जात असेल. मग विकलं जातं. एक मला एक सांगा, तुमचं वार्षिक उत्पन्न किती यांच्यापासून? माझ्या बोकड्यांचं जर उत्पन्न म्हटलं तर एका बोकड्यापासून मला 50,000 रुपये इन्कम मिळतो. अच्छा. टोटल शेळीपासून वार्षिक उत्पन्न? उत्पन्न जर म्हटलं आता माझी एक जे आता ही जी सोजत कचरा हैदराबाद क्रॅशिंग करतोय, हां. याला मी आता नवीन त्याच्यात पलवले. पहिला माझा सुरई आपले उस्मानाबादी सगळ्या मिक्स होत्या, हां. त्या बदलून आता एक क्रॅशिंग मध्ये आपल्याला नवीन स्टार्टिंग झालेली आहे. नवीन स्टार्टिंग झाली. हो, याला आता मी सुरुवात केलेली आहे ना. आता हे पाटा मी विकणार नाही, फाटा विकणार आता नाही. फक्त बोकड विकणार आहे. बरोबर. त्यांना बिरीसाठी लागणार हां. आहे. त्यांना आता मी ऑलरेडी बोकड आहेत बुवा, बरोबर. 8-9 बोकड बिरी. आता तुम्ही 2013 पासून सांगताय करताय, म्हणजे जवळपास तुम्हाला आता झाले 10-11 वर्ष. 11 वर्ष झाली. म्हणजे शेळीपालन फायद्याचं आहे म्हणून तुम्ही 10 वर्ष हो, हो, 11 वर्षापासून करताय. बरोबर. आणि जे तुम्ही आता शेळीचं जे नियोजन केलं ना मित्रांनो, पत्र्याचं शेड असेल, ज्या गव्हाणी असतील, हे सगळं एकाच सोबत नाही होत, हळूहळू दमादमाने सगळ्या गोष्टी होत असतात. टप्प्याने केले त्यांनी. तुम्ही बऱ्याचदा काय करता, शेड उभारता, फार्म सगळं उभारता आणि शेडीचं नॉलेज नसतं. असं नका करा. सुरुवातीला शेड्या आणा, त्यांच्यापासून नॉलेज वगैरे घ्या, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी करा, म्हणजे सक्सेस होईल. मित्रांनो आता आपण बोर बघू. ही बघा बोर. प्रेग्नेंट आहे का ही? नाही, जल्ली आता. जनली का? हो. बघा मित्रांनो, जनल्यानंतर बघा शेळीची पोझिशन बघा. क्या बात. हिचे बच्चे बच्ची तिकडे कशा क्रॉस मध्ये सफेद आले. सफेद हैदराबाद आले का? हैदराबादी बोकडवर. क्या बात आहे. हे कुठून घेतली ती? ही मालेगाव. मालेगाव. केवढा घेतली होता तुम्ही? ही मला भेटली होती, ते त्यांनी समजावलं आणि 1,35,000 मध्ये आणली हां. होती जोडा. जोडा आणला हां, त्याने? मी 60,000 मध्ये खाली घेतल्या. 60 मध्ये तुम्ही खाली घेतलं? हो, खाली. 30,000 ला 30,000 वा. खाली खाली. खाली अशी ना? तब्येत नव्हती त्यांची. नाही का? नाही, माझ्याकडे सुधारली. तुमच्याकडे सुधारली ती. हो. क्या बात आहे. मित्रांनो वजन बघा तुम्ही तिचं किती पूर्ण झालं आता. हो. आता 8ची 8 झाली तिला. जबरदस्त. अजून एक हो ना? हां, ठीक आहे. ती एक या, ती पण झाली का? नाही, ती लागलेली. लागली का? गाभण नाही. हे बघा त्या बोकड्याने लागलेली. ईशान लागली का? घ्या बरं याला थोडंसं. मस्त आहे. महाराज वगैरे बरं शांत आहे. पोरं सोरं कोणी घुसं टेन्शन नाही. ए चिडवला मारेल तो.
81,000 बस चाललं होतं या. हो. क्या बात आहे. आता याला तुम्ही तुमच्याकडे किती दिवस किती टाइम ठेवायला तुम्ही याच्याकडे ब्रीडिंग? अजून 2 वर्ष काढू राहिले. 2 वर्ष काढशाल. हे पहा. बरोबर. 6,000 झाले. 6 केलंय त्याने. शेवटचे बाकी अजून. म्हणजे काही टेन्शन नाही, 2 वर्ष तुम्ही त्याच्याकडे ब्रीडिंग घेऊ शकता अजून. 4 दात पासून घेता का 2 दात पासून ब्रीडिंग घेता याच्याकडे तुम्ही? आता आम्ही 2 दात पासून घेते. 2 दात पासून घेता का? चांगला रिझल्ट आहे साला. रिझल्ट डायरेक्ट म्हणजे एक वाट त्याचं रिझल्ट. म्हणजे 2-2 बच्चन 2-2 3-3 बच्चन दिलेले. हा ते बोकड्यापणाच होतो रिझल्ट. हे बघा बच्चे आहेत. हे त्याचे बच्चे बघा. क्या बात आहे. हे पहा. मस्त गुलाबी, result. पूर्ण गुलाबी. रिझल्ट पाहिला आपण त्याच्या अगोदर एकच नंबर रिझल्ट आहे, काही टेन्शन नाही. वाट नाही, काही नाही, काही नाही. बरोबर. सफेद खुरपण आहे. ही तर पूर्ण मारवाड गोळी दिसते बघा तुम्ही. एकदम देख ना. क्या बात आहे. एकदम शांत. हा सडांना हात लावते ते. वाव. संपूर्ण बकरे त्याचे आहेत. हिचे 2 बच्चे का बच्चे? 2 आहेत तिचे. 2 आहे का? हो. क्या बात आहे. मित्रांनो कासेवरनं तुम्हाला दूध समजून दिलं, दूध चांगलं आहे. यांनी जे शेळी पालनामध्ये काम केलेलं आहे हे काम एकदम वरच्या लेवलला केलेलं आहे. म्हणजे बंदिस्तीला पुरेल ह्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. जबरदस्त. शेळींचं माप बघशाल तर डोकं काम नाही करत. दुसऱ्या वेळामध्ये शेळ्या या बघा तुम्ही. कास बघा. कोणती ही का? ही शोधची क्रास आहे. बरोबर. हो. हे बघा मित्रांनो कास. एक नंबर नरम कास. Lugar,